नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नवी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे आणि या निमित्तानं राहुल गांधी बाहेर पडले आणि ते थेट गांधी स्मृती ठिकाणी पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी ज्यांच्यावर हल्ला झाला त्या सगळ्यांच्या बाबत आपली वेदना शांततामय मार्गाने व्यक्त करण्यासाठी पाऊल टाकलं. पण या सगळ्या त्यांच्या हालचाली निश्चितच एक गोष्ट अधोरेखित करतायत की हे आंदोलन आता काँग्रेस आपल्या ताब्यात घेऊ पाहते आहे. आत्तापर्यंत जे आंदोलन झुरळ क्रांती दल अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली बॅनरखाली अभिजित दिपके या व्यक्तीच्या आजूबाजूला फिरत होतं ते आता अचानक राहुल गांधींच्या आजूबाजूला फिरू लागलंय आणि म्हणून प्रश्न अधिक गहिरे झालेले आहेत. राहुल गांधी नक्की आंदोलन करतायत की केवळ चर्चेत राहण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे? राहुल गांधी देशात लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता आहेत. त्यांनी लोकसभेमध्ये अधिक प्रखरपणे आपली भूमिका मांडायची. काल लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसद सुरू असताना रस्त्यावर आंदोलनं करायची. अभिजित दिपकेला या चर्चेतून या संपूर्ण आंदोलनातून दूर करून काँग्रेस आंदोलनावर आपली पकड मिळवू पाहतीये का? या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा. या चर्चेत आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. तत्पूर्वी त्या तीनही मान्यवरांना एक छोटीशी विनंती. आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर दिसणार आहात, कृपया समोर पूर्ण वेळ आपण पाहत राहावं. याचबरोबर आपल्यासोबत असलेल्या तिघांचा परिचय असा आहे. बालाजी गाडे पाटील काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत आहेत. ठाकरेंची भूमिका मांडण्यासाठी योगेश खैरे आपल्यासोबत आहेत आणि अवधूत वाघ आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीची ही भूमिका मांडण्यासाठी आहेत. अवधूत वाघ, पहिला प्रश्न आपल्याला, राहुल गांधी जे काही करतायत ते त्यांनी आत्ता करावं का नाही? आणि याऐवजी राहुल गांधींनी आत्तापर्यंत जे जे काही केलंय, परवा त्यांनी उचलून अचानक पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाची भूमिका घेतली. आज पुन्हा एकदा ते रस्त्यावर उतरले आहेत. नवी दिल्लीतले बऱ्यापैकी रस्ते आत्ता वाहतूक कोंडीनं भरलेले आहेत. अशा वेळेला राहुल गांधींचं हे आंदोलन नक्की कोणत्या हेतून? अवधूत वाघ यांच्यासाठी प्रश्न आहे, त्यांचा प्रतिवाद त्यानंतर बालाजी गाडे पाटील करणार आहेत. काही माणसं रेग्युलरली इरेग्युलर असतात, काही माणसं रेग्युलरली इरेग्युलर असतात, काही माणसं इरेग्युलरली इरेग्युलर असतात. या तिसऱ्या प्रकारात राहुल गांधी मोडतात. विरोधी पक्ष नेता म्हणून पक्षात त्यांची भूमिका मांडत असताना सरकारी पक्षाच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणं हा त्यांचा हक्क आहे. त्यांनी ते करावं अशी लोकांची आणि त्यांना ज्यांनी मतं दिली त्यांची अपेक्षा पण आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारांसाठी ते जे करतात ते योग्यच आहे. परंतु असं असताना राहुल गांधींसारख्या ज्यांचे वडील पंतप्रधान राहून चुकले, ज्यांची आजी पंतप्रधान राहून चुकले, ज्यांची पणजोबा पंतप्रधान राहून चुकलेले आहेत, अशा घरामध्ये 3-3 पंतप्रधान असलेल्या एका व्यक्तीचे डायरेक्टली पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणं हा एक माकड चेष्टा या शब्दात वर्णन करणारा प्रकार आहे. ठीक आहे अवधूत वाघ, तुमच्या या मुद्द्याला पटकन बालाजी गाडे पाटील यांच्यापर्यंत नेतो. भारतीय जनता पार्टीचा आरोप असा आहे की राजकीय परिपक्वतेची कमतरता गेल्या काही दिवसातल्या काँग्रेसच्या आणि खास करून राहुल गांधींच्या आंदोलनात दिसते असं भाजपा म्हणतंय. आपलं उत्तर बालाजीराव. प्रसादजी, मला आपल्या या परिपक्वता या शब्दावरती पहिल्यांदा 2 प्रश्नचिन्ह उभे करायचे आहेत. पहिली परिपक्वता ही सरकारची आणि दुसरी, प्रसादजी, मला तुमच्या प्रश्न पडण्याचं कायमच कुतूहल वाटलेलं आहे. म्हणजे आज आपण ज्या मुद्द्यावरती चर्चा करताय की आंदोलन कुणाचं, राहुल गांधींनी काय करावं, मला खरंच कौतुक वाटतं या प्रश्नांचं तुमच्या. हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे आणि राहुलजी रस्त्यावरती काय येत आहेत तर देशाच्या संसदेमध्ये नरेंद्र मोदीजी गायब आहेत. देशात इतक्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलन होतंय पण मोदीजी गायब आहेत आणि हे माकडपण आहे, हे माकड चाळे आहेत ज्या वेळेला विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आपला हक्काधिकार मागतायत. त्यांना रक्तबंबाळ करून मारण्यात आलंय, त्यांच्यासोबत हिंसा झालेली आहे आणि मोदीजी कुठे आहेत? ते गायब आहेत. त्यामुळं प्रश्न तुमचा चुकलेला आहे की हे आंदोलन विद्यार्थ्याचं आहे, हे सगळ्या भारताला कळतंय. बालाजीराव जी बालाजीराव, आपण असं म्हणताय की माझा प्रश्न चुकलाय पण तुमच्या आंदोलनात विद्यार्थी कुठे दिसतायत? सर जी ऐका ना,
तुम्ही मला असं वाटतंय की जी. एकदाच दिल्लीमध्ये यावं, आपण दोघं जण जाऊया आणि एकदा हातात बूम घेऊन या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं आणि मग तुम्हाला त्या प्रश्नाला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच प्रत्यक्ष मिळेल. तिथे प्रसादजी. तिथे आमचा एकदा या प्रतिनिधी तुम्ही- मी आहे, आता तो दिल्लीमध्ये प्रतिनिधी आहे. सुद्धा तर तिथे तुम्ही प्रसाद या. काथेच आहे. तर कसं होतं, प्रतिनिधी जे अनुभवतोय ते कदाचित तुम्हाला अनुभव मिळत नसेल ना. तुम्ही दिल्लीत या प्रसादजी, आपण दोघं जण जाऊया. ठीक आहे, तुमच्या आंदोलनात आम्हाला विद्यार्थी दिसले नाहीत त्यामुळे हा प्रश्न आला. आपण दुसऱ्या मुद्द्यावर याल का आता? अवधूत वाघ यांनी घेतलेल्या आक्षेपांना उत्तर द्याल का की राजकीय परिपक्वतेची कमतरता राहुल गांधींच्या वागण्यातून दिसते? यावर भारतीय जनता पार्टीने मांडलेल्या या आक्षेपावर आपलं उत्तर हवंय बालाजीराव. तुम्हाला आणि अवधूत वाघ या दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे की देशामध्ये पेपर फुटी झाली, मोरांनी आत्महत्या केल्या, भवितव्य उद्ध्वस्त झालं आणि आंदोलनावरती हिंसा झाली, या 3 गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का? ठीक आहे, दोघांना विचारतोय. आत्ताच्या घडीला पक्षकार म्हणून इथे अवधूत वाघ आहेत, त्यांच्याकडून उत्तर येईल. परत मग ते नाही, उत्तर मी द्यायला लागले की पत्रकार तुमची म्हणून वेळ तुम्हाला गेली पण म्हणा. विचारतोय आणि प्रवक्ते म्हणून अवधूतजींना पण विचारतोय, दोघांना पण. जी, मला बरं. पण अधिकार आहे ना. नाही नाही, नीटचे पेपर फुटले हे आम्ही अमान्य करणार नाही, मुलांवर लाठीमार झाला हे अमान्य करणार नाही, या 2 गोष्टी तर अतिशय स्पष्ट आहेत. अवधूत वाघांनाही अगदी. तुमच्याकडून आता ही जबाबदारी सरकारची आहे लोकशाही व्यवस्थेमध्ये, हे मान्य आहे. याच्यामध्ये आपण अभ्यासक आहात, या शास्त्रज्ञ. घटनेमध्ये माझ्याकडून उत्तर अपेक्षित करत असाल तर एक गोष्ट सांगतो. पोलिसांवर हल्ला झाल्याच्या नंतर पोलीस संरक्षणासाठी लाठीमार करतात, ही वस्तुस्थिती आहे. सरकारनं पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवसापासून संवाद करायला पाहिजे होता, ही भूमिका आम्ही सातत्यानं 3 दिवस झाले मांडतो आहोत. आता सगळ्यात तुम्ही प्रथम तुम्ही आपण तुमच्या मुद्द्यांवर राहिला तर तुमचा वेळ वाचेल बालाजीराव. तर आपण ज्येष्ठ पत्रकार आहात जी. की विद्यार्थी ज्या वेळेला हातामध्ये अहिंसा घेऊन चॉकलेट वाटून त्या ठिकाणी अभिजित दिपके म्हणत होते की आपण सुद्धा इथं मेहनत करतायत, हात जोडून टाळ्या वाजवत होते, ते पोरं सुरुवातीला हल्ला करणार नाहीत. सिव्हिल ड्रेसमध्ये भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या घुसवलेल्या गुंडांनी हा हल्ला केला, ज्यांच्या नंबर आणि ज्यांचे ड्रेस होते त्यांना सुद्धा पट्टी नव्हती. त्यामुळं मला इतकंच म्हणायचंय की हे ठरवून विनाकारण आंदोलन कुठंतरी भरकटण्याचा प्रयत्न न करता ठीक त्या आहे. पोरांनी जो राजीनामा मागितलाय तो राजीनामा द्यावा. त्याच्यावर जी मग हिंसा झाली, त्याची त्याच्यावर मला बालाजीराव असंही सांगा की जर समजा हे आंदोलन भरकटण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत, हा तुमचा आरोप आहे, तर ते आंदोलन पुन्हा ट्रॅकवर आणण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करतायत का? एक्झॅक्टली. राहुल गांधी जे प्रयत्न करतायत ते हा प्रयत्न आहे की ह्या देशाचे ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, सरकारला त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव नाहीये, त्यावेळेला विरोधी पक्ष म्हणून त्यांच्या हक्क आणि अधिकारांचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळेला अन्याय होतोय, अत्याचार होतोय, लहान लहान मुलींना रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं आणि याच्यावरती देशाचे गृहमंत्री, प्रधानमंत्री मुख घेऊन गप्प बसलेले आहेत आणि अवधूत वाघांच्या भाषेमध्ये माकड चाळे करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशातल्या जनतेची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागते आणि विरोधी पक्षाचं ते ठीक काम आहे आहे. बालाजीराव, उतरून आपल्या त्यांच्या मुद्द्याला घेऊन न्यायाने- जातो पटकन अवधूत वाघ यांच्यापर्यंत वेळेच्या मर्यादेची आठवण देतो, कारण योगेश खैरे सुद्धा चर्चेत आहेत. मला अवधूत वाघ याचं उत्तर द्या. पंतप्रधानांची संसदेतली अनुपस्थिती, न होणारा राजीनामा आणि गृहमंत्र्यांच्या अधीन असलेल्या दिल्ली पोलिसांचा छडीमार, ह्या सगळ्याला आज जसं राहुल गांधी वागतायत त्यानं न्याय मिळेल का, मार्ग दिसेल का? पहिली गोष्ट म्हणजे पंतप्रधानांनी संसदेमध्ये पूर्ण वेळ उपस्थिती द्यावी असा कुठचा नियम नाही आणि आतापर्यंत कुठचेही पंतप्रधान संसदेच्या अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ उपस्थित नसतात. कारण संसदेचं अधिवेशन चालू असताना अनेक बैठका असतात, अनेक कार्यक्रम असतात आणि पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात बसून त्या गोष्टींचा निचरा करावा लागतो. परंतु संसदेमध्ये अमित शहाजी असोत किंवा जे.पी. नड्डा असोत किंवा अनेक ज्येष्ठ नेते आहेत, ते सक्षमपणे संसद हाताळत असतात. बरं. हा मुद्दा नंबर 1 आहे. मुद्दा नंबर 2 असा आहे की पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुठच्याही जरा परिस्थितीमध्ये स्पष्ट विद्यार्थी सांगता का आमची की संपत्ती देशात इतका असल्यामुळे. मोठा इश्यू असताना प्रधानमंत्र्यांना नेमकं साहेब कोणतं नमस्कार. काम आहे गाडे महत्त्वाचं? साहेब तुम्ही मी ज्येष्ठ आहात. नम्रपणे विचारतोय, तुम्ही सत्ताधारी मी पक्षात मी आहात, तुम्ही मी ज्येष्ठ अतिशय आहात, मी अवधूतजी. मी की आता या मी एक पोरांच्या भवितव्यापेक्षा मोदीजींना कुठलं महत्वाचं काम आहे? नाही, मी अतिशय बालाजीराव भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याचा आपला तात्विक विरोध समजू शकतो. त्यांचा मुद्दा जर पूर्ण झाला नाही तर चर्चेला काही अर्थ राहणार नाही आणि योगेश खैरेंची पण वेळ कमी होत चालली आहे त्यानिमित्तानं. अवधूतजी, आपल्यासाठी 30 सेकंद उरलेले आहेत. बालाजीराव, आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात, माझ्याहून वरिष्ठ आहात. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. कृपया मला थोडीशी संधी मिळाली तर बोलायला द्या. दुसरी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांनी सांगितलंय की कुठच्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली, मग ते जबलपूर असो, नागपूर असो, मुंबई असो किंवा कलकत्ता असो, 4 ठिकाणी फास्ट ट्रॅकची कोर्टाची व्यवस्था केली.
आपण ज्या पेपरफुटीमध्ये जे जे प्राध्यापक आणि जे जे संस्था चालक होते, कोचिंग क्लास चालक होते, त्यांना गजाआड केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने याची प्रगती होते आहे. पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये या सर्वांना शिक्षा पण होईल. मीनवाईल साहेब, आपण दुसरी नीटची परीक्षा पूर्ण पण केलेली आहे आणि त्यासाठी अतिशय कडेकोट बंदोबस्तामध्ये ठीक आहे. जरूर प्रसंगी लष्कराची मदत घेऊन ती पूर्ण केलेली आहे. आता गंमत अशी आहे की हे जे कॉक्रोच जनता पार्टीचे सर्व आहेत, बर त्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. ते आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यानंतर ते अमेरिकेतून गेले आणि तिथून इथे डायरेक्टली आले. ठीक त्या आहे. अर्थी ठीक आहे ते अवधूतजी, विद्यार्थी अवधूतजी नसतील. आपला आक्षेप अभिजित दिपकेवर समजू शकतो, पण या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत की आपण राजीनामा का घेत नाही आहात. मी पुढच्या टप्प्यात आपल्यापर्यंत येतो. आता पटकन मनसेचे प्रवक्ता आणि त्याचबरोबर ठाकरे बंधू जोडीचे भूमिका मांडण्याच्यासाठी चर्चेत असलेले व्यक्तिमत्व म्हणून योगेश खैरे यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. योगेशजी, आता आपल्या दोन्ही नेत्यांनी सध्याच्या घडीला तरी राज ठाकरे पण आपले नेते आहेत, उद्धव ठाकरे पण तुमचे नेते आहेत, या दोघांनी एकत्र येऊन मुंबईत आंदोलन करायचं ठरवलंय. या दोघांना आंदोलनामध्ये उतरून काय साध्य करायचंय जे आतापर्यंत इतरांनी केलेलं नाही? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण बघितली ना, की हे विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. मग ह्याचं नेतृत्व अभिजित दिपके करतायत का सोनम वांगचुक करतायत, राहुल गांधी करतायत का ठाकरे बंधू करतायत, हा इथं महत्वाचा विषयच नाहीये. ह्या विद्यार्थ्यांचा जो आवाज बाहेर येतोय त्याला प्लॅटफॉर्म कोण उपलब्ध करून देते, कशा पद्धतीने करून देते, ह्याला फार महत्वाचं. तुम्ही काल जर बघितलं असेल, काल शिवाजी पार्क इथे हजारो विद्यार्थी जमा झाले होते. त्यानंतर ते विद्यार्थी मान्य राजसाहेबांच्या घरासमोर तिथे येऊन तिथे उभे राहिले, कारण त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा होत्या की हा माणूस या विषयात काहीतरी आपल्या मागे उभे राहील, आपल्या बरोबर राहील, याकरता त्या अपेक्षेने तिथे उभे होते. त्यानंतर साहेब बाहेर आले आणि त्यांनी त्यांना ज्या गोष्टी सांगायच्या त्या 10 जणांना आतमध्ये घेऊन सांगितल्या आणि त्यानंतर हा विषय पुढे सुरू झाला. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पद्धतीची आता देशामध्ये 65% जास्त तरुण हे 35 वर्षाच्या खाली आहे आणि ज्या पद्धतीचं शिक्षण, ज्या पद्धतीचं तुम्ही 2013-14 देशाच्या बजेटमध्ये शिक्षणाचा वाटा हा 4.6% होता, तो आज 2.5% वर आलाय. म्हणजे शिक्षणाचं बजेट कमी केलं जातंय. रोडवर टाकल्याचं बजेट 1.8%वरून 5.8%वर नेलंय. ते असू दे, आपण हे बजेट काढलं कुठं? शिक्षणाचं बाहेर काढलेलं बजेट आहे. मग ज्या देशामध्ये 35 वर्षाची पेक्षा तरुण मुलं या देशामध्ये आहेत, तर तुम्ही त्यांचं बजेट बाहेर काढताय. ठीक आहे योगेशजी, मुद्दा लक्षात येतोय. आपण इतर मुद्द्यांवर सरकण्यापुरतं तुमचा जो विषय आहे तो आहे ठाकरेंचा या आंदोलनातला रोल, त्यांची या आंदोलनातली भूमिका. तुम्ही असं म्हणताय की कोणीही आंदोलनात उतरलं तरी हे आंदोलन विद्यार्थ्यांचंच राहणार आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन ठाकरे पुढे नेतील किंवा इतर 4 लोक आणखी पुढे नेतील. सोप्या शब्दामध्ये योगेशजी एका गोष्टीचा आणखी खुलासा करा. जर समजा उद्धव ठाकरे घरातून पत्रकार परिषद करत घरातून राहुल गांधींना सांगत असतील की राहुल गांधींनी जावं आणि जंतर मंतरच्या आंदोलनात बसावं, हे होत नाही. उद्धव ठाकरेंना स्वतःच्या घरातून निघून जंतर मंतरवर जावं लागतं आणि आंदोलनात सहभागी व्हावं लागतं. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी वेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू करतात. यामुळे आंदोलनात एकवाक्यता नाही हे दिसतंय. मग अशी भरकटलेली आंदोलनं निर्णयापर्यंत जातात का योगेशजी? अहो, एक वाक्यात नाही, हा विषय कसा म्हणता येईल? तुम्ही लक्षात घ्या, आंदोलन सुरू कुठं झालं? हे सुरू झालं अभिजित दिपके आणि वांगचुक यांच्या माध्यमातून. तिथं तरुणाई गोळा झाली, त्यानंतर ते प्रमाण वाढत गेलं. ज्या पद्धतीचं शिक्षणाची अनास्था या देशामध्ये दिसते, त्यामुळे इथे तरुण येत गेले, देशभरातून तरुण येत गेले. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल, मुंबई असेल, महाराष्ट्रातलं मी सांगतो, मुंबई, पुणे, नाशिक, अगदी गोंदियापर्यंत या संदर्भातले मोर्चे झालेत. तिथल्या स्थानिक पातळीवर लोकांनी एकत्रच मोर्चे काढलेत. हा फक्त तुम्ही याला नीटचा विषय समजू नका, ही पूर्ण शिक्षण व्यवस्था ज्या पद्धतीची झाली आहे त्यातला हा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशाच्या माध्यमातून ही तरुण मुलं सगळे उभी राहत आहेत. अच्छा, म्हणजे थोडक्यात आता विषय नीटचा मागे पडलाय, आता विषय संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेतल्या सुधारणेपर्यंत आलाय असं आपल्याला म्हणायचं आहे. बालाजीराव आपल्यापर्यंत येतो, अवधूत वाघ आपल्यालाही विचारतो. बालाजीराव आपल्यापर्यंत येण्याच्या आधी अवधूत वाघ यांना पटकन विचारतो असा प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंनी सांगूनही राहुल गांधी जंतर मंतरवर जात नाहीत, ते वेगळं आंदोलन सुरू करतात. 30 सेकंदात त्याचं विश्लेषण करता येईल का अवधूतजी? नाही, मला उद्धवजी आणखीन राहुलजी यांच्या रिलेशन बद्दल मी बोलणं टाळतो, कारण विषय वेगळा आहे, या विषयावर मला पडायचं नाही.
परंतु योगेश खैरे जे दोन गोष्टी बोलल्या त्याबद्दल मला बोलायचं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलनाचं नेतृत्व कोणी करावं काही फरक पडत नाही. तर कदाचित योगेशजी तुम्हाला माहिती नसेल, ज्यावेळी नवनिर्माण आंदोलन सुरू झालं त्यावेळी मुलायम सिंग यादव हे विद्यार्थी होते, लालू प्रसाद यादव हे विद्यार्थी होते, जी. नंतर रामविलास पासवान हे विद्यार्थी होते आणि नितीश कुमार हे विद्यार्थी होते. ह्या चारही विद्यार्थ्यांनी नवनिर्माण आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर लोकनायक जयप्रकाशांनी त्याला जी. आशीर्वाद दिला आणि त्याला दिशा दिली. ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे आसाममध्ये सुद्धा भृगू कुमार फुकन आणखीन प्रफुल्ल कुमार मोहंती या विद्यार्थी नेत्यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यानंतर त्यांनी पार्टी स्थापन केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चालू केलेलं आंदोलन हे विद्यार्थ्यांनी पुढे नेल्याचा इतिहास आहे. कोणीतरी दुसऱ्यांनी चालू केलं याचा अर्थ विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोक पुढे जातात हे सिद्ध होतं. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मी तुम्हाला असं दुसऱ्या म्हणणार मुद्द्यासाठी वेळ देतो आपल्याला. अवधूतजी थोडंसं माफ करा, मला दुसऱ्या मुद्द्यासाठी आपल्याला वेगळा वेळ देता येईल. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण इथे आणलात आणि बालाजीराव आपल्यापर्यंत येण्याची वेळ आहे. जी यापूर्वी भारत देशाच्या राजकारणाला दिशा देणारी विद्यार्थी आंदोलनं घडली, त्या विद्यार्थी आंदोलनामध्ये काँग्रेस विरोध हा कॉमन घटक होता, सामायिक घटक होता. जर समजा त्यावेळच्या आंदोलनांचा लसावी हा काँग्रेस विरोध होता, आताच्या आंदोलनांचा घटक आणि आत्ताच्या आंदोलनांचा सामायिक घटक लसावी नक्की भारतीय जनता पार्टी विरोध आहे का आपली आपली पुनर्स्थापना हा विरोधकांच्या अंतर्गत असलेला संघर्ष आहे? बालाजीराव, वाटतं सर, तुम्हाला काय वाटतं? मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की हे विरोधकांना इतक्या दिवस काही मुद्दे मिळत नव्हते, आता त्यांना आयता मुद्दा मिळालेला आहे. त्यामुळे विरोधक बघा. जी माझं उत्तर पूर्ण करू द्या. आता तुम्ही मला प्रश्न विचारलात, मला उत्तर पूर्ण करू द्या. विरोधकांच्या मध्ये एकवाक्यता नाही हे मी योगेश खैरेंसमोर मांडलं, आपल्याही समोर मांडतो. आपण बोला, 90 सेकंद पूर्ण वेळ आपण बोलणार आहात. मला थोडंसं शांतपणे 2 मुद्दे मांडायला व्यवस्थित वेळ द्या. मला आता हे म्हणायचंय की आंदोलनं 1000 ठिकाणी देशामध्ये होतील, पण त्यांच्यामध्ये एक वाक्यता ही आहे की त्यांच्या मागण्या आणि त्यांनी मांडलेल्या समस्या या एक आहेत, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, प्रसादजी, आपण जसे आम्हाला प्रश्न विचारले जे निरर्थक आहेत, जे आंदोलनाला भरकटणारे आहेत, तसंच देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारण्याची हिंमत करा की मुंबई आणि नागपूरमध्ये देखील विद्यार्थ्यांना दमदाटी करण्यात आली. अगदी पोलीसवाल्यांना त्यांना गाडीत बसून जर तू आंदोलनात येशील तर तुझ्या खिशामध्ये ड्रग्सच्या पुढे ठेवू आणि तुझं आयुष्य बर्बाद करू, इतकं सगळं देवेंद्र फडणवीस पोलिसांना हाताशी करून धरून करतायत. प्रसादजी, एकदा त्यांना प्रश्न विचारायची तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून हिंमत आम्हाला दाखवा, आम्हालाही आनंद वाटेल. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या रस्त्यावरती पडोस्तर पोरींना मारण्यात आलं. एकदा तुम्ही प्रश्न विचारा देवेंद्र फडणवीसांना की तुम्ही गृहमंत्री म्हणून चुकतायत का नाही, आणि मग राहुल गांधी चुकतायत का उद्धव ठाकरे चुकतायत याकडे तुम्ही आलं पाहिजे. साधा सरळ विषय आहे की आपण नेमकं कुठल्या पूर्वाग्रहातून वागायचं का प्रामाणिकपणे बघायचं हे बघितलं पाहिजे. आणि तुम्ही जे आता थोड्या वेळापूर्वी विचारलेलं होतं की राहुल गांधी चुकतायत का उद्धवजी चुकतायत, खरं तर तुम्ही योगेशजींना विचारलं, पण राहुलजींचं नाव घेतलं म्हणून मला त्याचं उत्तर देणं गरजेचं आहे की यामध्ये कोण चुकतंय. तर यामध्ये देशाचं सरकार चुकतंय, त्या सरकारचे हस्तक चुकतायत. त्यांना दिसतच नाहीये की हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं वाटोळं झालंय. आपल्या सगळ्यांना लहान बहिणी भाऊ आहेत, तुम्हाला मुलं बाळ आहेत, आणि त्यांच्या भवितव्याचं वाटोळं झालंय. आणि उद्या ते रस्त्यावरती हक्क अधिकारांसाठी आल्यावरती सरकारनं मारले हे न दिसता हे अशा वेगळ्या प्रकारचं काहीतरी दिशाभूल करायची हे न करता तुमच्या प्रश्नाचं समाधान प्रसादजी करणं मला गरजेचं आहे, कारण तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात. पहिला मुद्दा, आंदोलन भरकटतंय का, तर नाही. मागण्या समान आहेत. अनेक ठिकाणी होतंय का, तर होतंय, पण त्यांच्या मागण्या समान आहेत. आणि मला अजून एक विचारायचंय की एकाच मुद्द्यावरती 100 ठिकाणी आंदोलन होऊ शकत नाही का 100 लोकांकडनं? काय वाटतं प्रसादजी तुम्हाला? एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी, माफ करा, एकाच मुद्द्यावर अनेक ठिकाणी आंदोलन होण्याच्या मागे मला एखादं मेकॅनिझम वाटतं. आता मुद्द्याला थोडं पुढे नेऊ. बालाजीराव, आपण म्हणालात देशभरामध्ये आंदोलनं होत आहेत, देशभरामध्ये ही आंदोलनं होत आहेत. मग याआधी ज्या वेळेला राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सरकार असताना पेपर फुटत होते, यापूर्वी ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल स्वतः धर्मेंद्र प्रधान पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस कार्यकाळामध्ये आंदोलनं करत होते, त्यावेळेला एवढी मोठी आंदोलनं उभी नाही राहिली. आता आंदोलन उभं करण्याच्या मागे एक नियोजन आहे, हे तरी स्वीकारा. म्हणजे हा प्रश्न आहे का त्रास आहे तुम्हाला? काहीच संबंध नाही याचा त्रास असण्याचा. का उभा राहिला प्रश्न आहे का मोठं उभा राहिलं याचा त्रास आहे? नेमकं काय? नाही, मला चिंता आहे, मला ना त्रास आहे, मला ना त्रास आहे ना या संदर्भातली कुठली नकारात्मकता आहे. चिंता एवढीच आहे की या तरुण मुलांच्या खांद्यावर तुम्ही बंदूक ठेवून राजकारण करू नका.
मला पण चिंता एवढीच आहे की तुम्ही या तरुण मुलांच्या आंदोलनाकडे बघून मोदींचं नाव पूर्ण डुबलंय आणि आता सरकार विरोधी जनमत होतं याची चिंता काही लोकांना लागलेली आहे का? त्याच्यात आपण नक्कीच नाही आहेत प्रसाद, जर मला विश्वास आहे. पण तुम्ही जे म्हणाला त्याचं उत्तर देतो छत्तीसगड आणि राजस्थानचं, की काँग्रेसच्या काळातील पेपर फुटी प्रकरणांच्या कालखंडामध्ये त्यावेळेला आता त्या दोनही राज्यांमध्ये जी भारतीय जनता पक्षाची सरकार आहे इतिहासामध्ये न्यायचं आणि वर्तमानातल्या या पोरांच्या निरागस मुलांच्या मागण्यांना झाकायचं हे आता बंद झालं पाहिजे आणि त्या पोरांना न्याय कसा देता येईल बरं. याकडे आपण बघणं गरजेचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. बाकी आता भारतीय काँग्रेस जनता इथे असं पक्षाचे म्हणतेय, अवधूतजी, काँग्रेस इथे असं म्हणते की मुलांना न्याय दिला गेला पाहिजे. तुम्ही खरं तर मगाशी बोलत असताना तुम्ही तुमच्या पद्धतीनं न्याय देण्यासाठी काय केलं याची यादी वाचून दाखवली. पण एक प्रश्न मात्र निश्चित आहे, तो असा आहे, आंदोलन होत असताना या आंदोलकांशी आपल्याकडून चर्चा का झाली नाही? या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं हे आजच्या घडीला तुम्हाला महाग पडतंय, हे तरी मान्य करा अवधूतजी. हे बघा, महाग पडतंय की स्वस्त पडतंय हे भविष्यकाळ ठरवेल. मी काय भविष्यवेत्ता नाहीये काय व्हायला, परंतु तुम्ही दिलेल्या प्रश्नाला उत्तर मी सर्वात आधी देतो आणि त्यानंतर दोन माझे मुद्दे मांडतो. गेल्या वेळी पण मी या डिबेटमध्ये सांगितलं होतं आणि तुमच्याच बरोबर सांगितलं होतं, आंदोलन सुरू झाल्यानंतर ताबडतोब आणि शेवटी कुठचंही आंदोलन छोटं असो किंवा मोठं असो, सरकार ते सिरियसलीच घेतं आणि विषय गंभीर्यपूर्ण होता. त्यामुळे सरकारने सिरियसली घेऊन इन्फॉर्मल मार्गाने बोलणी सुरू केली होती. या इन्फॉर्मल मार्गाने बोलणी सुरू केल्याचा परिणाम असा झाला की अभिजित जींचं जे काही डिमांड होती आणि सोनम वांगचुक यांची डिमांड होती, या दोघांमध्ये पण तफावत आढळली. आज सोनम वांगचुक धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत नाहीयेत, परंतु विद्यार्थ्यांनी ती बाजू लावून धरलेली आहे आणि राहुल गांधींनी सांगितलं की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही. आता राहुल गांधी आंदोलन मागे घेणार का? तर नाही. मग ते कसं काय त्यांनी स्टेटमेंट दिलं की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही? तर हे स्टेटमेंट त्यांनी कोणाच्या वतीने दिलं? त्यांना हे स्टेटमेंट द्यायचा अधिकार कोणी दिला? ते आंदोलनाचं नेतृत्व करतात की सपोर्ट करतात हा प्रश्न विचारला पाहिजे. हा मुद्दा नंबर एक. मुद्दा नंबर दोन, मला एका गोष्टीचा खुलासा करा पटकन, आपण याचं उत्तर द्या माननीय अवधूतजी. प्रश्न इथे असा उपस्थित करतो की तुम्ही 22 दिवस फॉर्मल चर्चा, समोरून चर्चा, अधिकृत चर्चा करताना दिसलेला नाही आहात. हे तरी मान्य करायला लागेल तुम्हाला की तुम्ही जर समजा खुलेआम चर्चा सुरू केली असती, इथे नाही का मनोज जरांगे बसले आंदोलनाला, चालले त्यांच्याबरोबर चर्चेला, हे तुम्ही महाराष्ट्रात करता, तुम्हाला दिल्लीत काय अडचणी होत्या? नाही, याचं तुम्हाला सांगतो, खरं म्हणजे मला बोलायचं नव्हतं, परंतु तुम्ही गेल्या 22 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं तर जंतर मंतरवर अभिजितजी सुद्धा त्या स्टेजवर अनेक वेळा नव्हते. ते दुसरीकडे कुठेतरी जायचे. आता ते कुठे जायचे आणि काय व्हायचं हे सांगण्याचं ही वेळ आणखीन हे स्थळ नाहीये, कारण ते काही गोष्टी गोपनीय असतात, त्यांना पण अडचणीचं होऊ शकतं. तर त्याच्यामुळे जे काही चालत होतं ते पडद्याआड चालत होतं. परंतु मला दोनच प्रश्न विचारायचे आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा पेपर फुटीचा घोटाळा आदरणीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना टीटी घोटाळा झाला, तो सर्वात मोठा झाला. आणि आता जे आमचे मित्र काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात त्या पोरांना मारलं, मी पोर हा शब्द वापरणार नाही, कारण पोर हा शब्द पोरका या शब्दावरनं असतो. आपल्याला मुलं म्हटलं पाहिजे, पोरं नाहीयेत, ती मुलं आहेत आणि त्या मुलांना मारलं, त्यांचं डोकं फुटलं. 1966 साली तुमच्याच पंतप्रधान इंदिरा गांधींनी 116 साधूंना संसदेमध्ये आंदोलन केलं म्हणून गोळ्या घालून ठार मारलं होतं. या मुलांना कोणी ठार मारलं नाही, तशी इच्छा पण नाही आणि होणार पण नाही आणि होऊ पण नाही. परंतु मारलं म्हणून तुम्ही आज विद्यार्थ्यांना मारलं का? काय लॉजिक लावताय? कुठे शिकवलं जातं? संघ शाखेत शिकवलं जातं का तुम्हाला हे लॉजिक? नाही, म्हणजे हे जे ज्ञान आणि हे जे कौशल्य तुमच्यात आलंय हे कुठे येतं? म्हणजे सहज महाराष्ट्राला कळालं पाहिजे. म्हणजे त्या काळात काँग्रेसनं केलं म्हणून आता तुम्ही विद्यार्थ्यांना मारताय, काय लॉजिक आहे तुमचं? तुम्ही ज्या नक्षलवादी शाळेमध्ये तुम्हाला नॉलेज दिलं जातं त्याच्या बाजूला आमची संघाची शाखा लागते, त्या संघाच्या शाखेत आमचं शिक्षण दिलं जातं.
तुम्हाला logic ज्या काय? चायना फंडिंग करणाऱ्या नक्षलवादी शाखेमध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, ज्या लाल बावट्याखाली तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, ज्या नक्षलवाद्यांच्या रक्तलांछित भूमिकेबद्दल तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, त्याच्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा लागते आणि त्या शाखेमध्ये आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. महाराष्ट्राच्या समोर नाही नक्षलवादी म्हणतायत का? मला नक्षलवादी म्हणत आहात का तुम्ही? बालाजीराव, मी अवधूत वाघ अतिशय स्पष्ट असं म्हणाले की तुम्हाला नक्षलवादी शिकवणी देतात, त्यांच्या शिकवणीत तुम्हाला शिकवलं जातं असा त्यांचा आरोप आहे. पण हा आत्ता चर्चेचा मुद्दा नाहीये. बालाजीराव, ते मुद्दे आपण बाजूला करूयात, कामकाजातून काढून टाकतात ना सभागृहात, तशा पद्धतीनं मुद्द्यावर येऊयात. त्यांनी आता मांडलेला एक मुद्दा आहे जो घेऊन योगेश खैरेंपर्यंत जाणं गरजेचं आहे. योगेश खैरे, जी दोघं जण 26 तारखेला आंदोलनाची बांधणी करतायत त्यांच्यातल्या एका व्यक्तीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप इथे चर्चेत झाला. नैतिकता म्हणून अशा व्यक्तींनी आंदोलनात आणि त्यात सुद्धा खास करून पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनात यावं का? हा तुम्ही मला कळत नाही. काँग्रेसच्या काळात काय झालं? काँग्रेसच्या काळात असे पेपर फुटले. उद्धव साहेब ठाकरेंच्या काळात काय झालं? उद्धव साहेब ठाकरेंच्या काळात असं झालं. अहो मग ते झालं म्हणून तुम्ही आता या गोष्टी करताय का? तुम्ही आता ज्या गोष्टी समोर फेस करताय, ज्या गोष्टी समोर आहेत त्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे ना. जो आक्रोश, जो अस्वस्थता विद्यार्थ्यांच्यामध्ये, ती बाजूला करून तुम्ही प्रत्येक वेळी काँग्रेसमध्ये असं, काँग्रेसचं सरकार बाजूला गेलं ना, उद्धव साहेबांचं सरकार बाजूला गेलं ना. आता जे वास्तव समोर आहे त्या वास्तवतेकडे बघून आपण पुढे गेलं पाहिजे. ज्या पद्धतीच्या तुम्ही शिक्षणाच्या ज्या गोष्टी झाल्यात त्यातनं अस्वस्थता तरुणच्या निर्माण झाली. बेरोजगारीची जी समस्या आहे, जे शिक्षण घेतात त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं काम त्यांना करावं लागतं, अशा प्रकारची जी बेरोजगारीचं प्रमाण आहे, त्यामुळे ही अस्वस्थता निर्माण झाली. याच्यावर उत्तरे शोधण्याऐवजी जी मुलं याच्यात उतरलीत त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी जे धर्मेंद्र प्रधान आपल्या पदाला चिटकून राहिलेत त्यांचा राजीनामा घेण्याच्या ऐवजी तुम्ही भूतकाळात रमून भूतकाळातले विषय काढून काय साध्य होणार आहे यातून? प्रसादजी, योगेशजी, 30 सेकंदात एक सांगा. मला या चर्चेमध्ये एक छोटीशी विश्रांती घ्यायची आहे, तुमच्या उत्तरानंतर मी ती घेणार आहे. पटकन सांगा की तुमच्या लेखी मागचं उगाळून काही अर्थ नाही. अहो पण मागचं उगाळून काही अर्थ नाही हा आत्ताचा तुमचा बचाव असू शकतो. जो इतिहास विसरतो तो वर्तमानात जगू शकत नाही आणि भविष्याची निर्मिती करू शकत नाही. एखादा माणूस जो चुकलेला आहे त्या चुकलेल्या माणसाच्याकडून त्याच चुकीच्या अनुषंगानं होणारं वक्तव्य गांभीर्याने घ्यायचं का, असा मुद्दा आहे. 30 सेकंदात देऊ शकाल उत्तर? मग भूतकाळातले विषय काढायचे झाले तर प्रसादजी, मागच्या 10-12 वर्षामध्ये 152 पेपरफुटीच्या घटना घडल्यात. त्यातल्या 45 घटना अशा आहेत की ज्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी त्या परीक्षेला बसत होते. आता असे जर का 1-1 लाख विद्यार्थी ज्या परीक्षेला बसतात त्यात 45 पेपरफुटी झाल्या, एकूण पेपरफुटी 152 पेक्षा जास्त झाली. आणि आंदोलन तुम्ही आज उभं राहतंय हे लक्षात घ्या, ह्याला कुठली पार्श्वभूमी नाहीये. आणि टीईटीचा जो घोटाळा झाला असेल किंवा जी परीक्षेचा जो विषय झाला असेल त्याबद्दल सुद्धा तो विषय बरोबरच आहे ना. ठीक आहे, आपण येऊयात या मुद्द्यावर परत. एक छोटीशी विश्रांती घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सर्व मान्यवर असेच जोडलेले राहा. आणखी जवळपास 30 मिनिटं आपण या मुद्द्यावर अधिकाधिक आपली मतं जाणून घेणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. चर्चा आपण करतोय की दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन सध्या नक्की आहे तरी कुणाचं? जे आंदोलन झुरळ क्रांती दलानं अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात सुरू केलं ते आंदोलन आता राहुल गांधी आपल्या ताब्यात घेऊ पाहतायत का? चर्चेतल्या पहिल्या टप्प्याला आपण थोड्याच वेळापूर्वी विराम दिला आणि आता दुसऱ्या टप्प्याची आपण सुरुवात करतोय. या चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. या मान्यवरांना अशी विनंती आहे की आपण पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनकडेच बघायचं आहे. आपण पूर्ण वेळ स्क्रीनवर दिसत राहणार आहात. काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी बालाजीराव गाडे पाटील आपल्यासोबत आहेत. भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत अवधूतजी वाघ आहेत. आणि ठाकरे बंधूंची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे प्रवक्ता खैरेजी आहेत. योगेश खैरे यांचंही चर्चेमध्ये स्वागत. आता चर्चेच्यासाठी मी मुद्दा सुरू करतोय तो अवधूत वाघ यांनी काही वेळापूर्वी मांडलेल्या एका वक्तव्याचा संदर्भ देत. बालाजीराव, आपण असं म्हटलं की देशभरात सुरू असलेली आंदोलनं ही समान मागण्यांच्या आधारे होत आहेत. पण थोड्या वेळापूर्वी जे अवधूत वाघ यांनी मांडलंय, दिपकेंची मागणी वेगळी झाली आहे, वांगचूक यांची मागणी वेगळी झाली आहे आणि राहुल गांधींची मागणी वेगळी झाली आहे. मी परत सांगतोय, मागण्याही वेगळ्या वेगळ्या आहेत आणि म्हणूनच यात एकवाक्यता दिसत नाही. आणि म्हणून मला एक जबाबदार भारताचा नागरिक म्हणून भूमिका घ्यावीशी वाटते की या आंदोलनातून कोणाला तरी काहीतरी भलतंच साध्य करायचंय.
माझा तुमच्यासाठी बालाजीराव प्रश्न अतिशय थेट आणि स्पष्टपणे असा आहे की या आंदोलनातल्या मागण्या हळूहळू विखरायला लागलेल्या आहेत. असं आंदोलन भरकटण्याची भीती मला वाटते, तुम्हाला वाटते का? बालाजीराव बोला. 60 बरं, सर. सेकंद आहेत, 1 मिनिट आपल्यासाठी. हा, तर यामध्ये तुम्हाला भीती वाटावी आणि मी त्या शंकांचं निरसन करू नये हे नक्कीच तुमच्यावरचा अन्याय ठरेल, म्हणून मी तुमच्या भीती आणि शंकांचं निरसन करतो. तर नंबर 1, आंदोलन भरकटतंय असं वाटणं हा तुमचा गैरसमज आहे. नंबर 2, याच्यामधल्या ज्या मागण्या आहेत त्यातली समस्या जी महत्वाची आहे, पेपरफुटी झालीये, आंदोलकांवरती लाठीमार झालाय, मुलांवरती व्याकरण आता जे सांगितलं त्यानुसार मुलांवरती रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण झालेली आहे. मारणारे सिव्हिल ड्रेस मधले आणि वर्दी असूनही नंबर नाव नसलेले हे पोलिसांचे लोक होते. त्यांनी प्रचंड मारहाण केलेली आहे. त्यामुळं साध्या मागण्या आहेत देशभरामध्ये सर्वच पक्षाच्या ज्यांचा सपोर्ट आहे त्यांचा, विद्यार्थी संघटनांचा, कारण हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. काय मागणी आहे? पेपरफुटी झालीये, धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे, त्या ठिकाणी अमित शहानी चौकशी करावी. एक तर त्यांनी ती चौकशी करून संबंधित वरती जे काही दोषी आहेत त्यांना तिथं शिक्षा द्यावी चौकशी करून. अन्यथा काहीच करायचं नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. आता या ठिकाणावरती मी हे सांगतोय. आणि पुढे देशाच्या संसदेमध्ये ही चर्चा झाली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर झाल्या पाहिजे. ह्या साध्या सरळ मागण्या आहेत. आणि ठीक आहे. समारोप करताना मला इतकंच म्हणायचंय की सर, काल मुंबई, नागपूर, औरंगाबाद, संभाजीनगरसह महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आंदोलनं झाली. आपण कधी विचारणार आहात देशाचा जबाबदार नागरिक म्हणून देवेंद्र फडणवीसांना की महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोरांना का मारलं, का ब्राऊन शुगर सॉरी ते काय ड्रग्स ठेवतो असं पोलीसवाले का म्हणाले? प्रसादजी, जबाबदार नागरिक म्हणून आपण हे विचारायची जबाबदारी कधी घेणार आहात? ठीक आहे, ठीक आहे. याची भूमिका म्हणून प्रश्न निश्चित विचारले जातील, जबाबदारी घेऊन तेही प्रश्न आपल्याच समोर विचारले जातील. पण तत्पूर्वी अवधूत वाघ यांना आपण मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं बोलतं करणं गरजेचं आहे. अवधूत वाघ, आत्ताच्या घडीला अमित शहांचाही राजीनामा मागितला जातोय, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर पूर्वीपासूनच मागितला जातोय. मला आपल्याकडून एक उत्तर हवं आहे. तुम्ही किमान या घटनांच्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून जबाबदार ठरवता का? लाठीमाराच्या चर्चेला नंतर येऊ आपण, पण शिक्षण मंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये, धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळामध्ये अधिकाधिक पेपरफुटी झाली. हा जर तार्किक आणि सांख्यिकी तपशील असेल तर आपण अवधूत वाघ, धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवायचं का इतर कोणाला जबाबदार ठरवायचं? 60 सेकंद तुमच्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या 10 सेकंदात. 50 सेकंद वेगळा मुद्दा. प्रसादजी, असं आहे की हे फक्त निमित्त आहे. नीट म्हणजे काय झालं की गेली अनेक वर्ष आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे शाळेचे अभ्यासक्रम होते त्या अभ्यासक्रमामध्ये औरंगजेबाचा 15 पानाचा धडा, बाबराचा 28 पानाचा धडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं 3 वाक्यामध्ये बोळवण अशा पद्धतीचं होतं. मुघलांचं कौतुक आणि मराठा साम्राज्याची हेटाळणी, राणा प्रताप असो किंवा चंद्रगुप्त मौर्य असो किंवा आपले भारतातले मोठे मोठे राजे असोत, यांना अनुल्लेखाने मारलं गेलं. यामध्ये अहो जरा थांबाव तुम्ही, बालाजी गाडे, अहो तुम्ही राहुल गांधी, मला मी प्रसादजी थांबायला सांगा. ठीक आहे, ठीक आहे, सांगितलं. बोला बोला बोला, आपली वेळ जातीये. हे सातत्याने होत होतं, त्यामुळे इकडच्या कुठेतरी जे हिंदू मन होतं ते दुखवत होतं आणि त्याच्यासाठी सातत्याने गेली 12 वर्ष जे सरकार आहे त्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुस्थानची संस्कृती या अभ्यासक्रमामध्ये आणली आणि ती कुठेतरी या लोकांना बोचली आहे. आणि ती बोचली म्हणून हे निमित्त काढून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यात आला. कारण संपूर्ण अभ्यासक्रम चेंज करून त्याच्यामध्ये ऐतिहासिक तथ्यांवर आधारित आणि भारतीय संस्कृतीला ललामभूत ठरणारे असे धडे अंतर्भूत केल्यामुळे राहुल गांधी आणि ही त्यांची टीम चवताळलेली आहे. सातत्याने मुस्लिम लांगुल चालन करून एक ठराविक मतपेढीची मतं मिळणारी ही लोक चवताळलेली आहेत. सर्व धर्म समभावाच्या नावाखाली मुस्लिमांचा उदो उदो करून हिंदूंचं खच्चीकरण करणारे हे लाल बावटे चवताळलेले आहेत. हे लाल डेंगे चवताळलेले आहेत. त्याच्यामुळे निमित्त शोधतात आहेत. माझी 50 सेकंद संपली, 10 सेकंद आहेत. आता गंमत अशी आहे की एका धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेऊन जर प्रश्न सुटणार असेल
तर असे 100 राजीनामे भारतीय जनता पक्ष आणि सरकार घेईल. बर. परंतु हा सिस्टीमचा प्रश्न आहे. आपल्याला सिस्टीमच्या मुळाशी जावं लागेल. मंत्री कोणी येवो किंवा जावो, सरकार कोणाचं हे येवो किंवा जावो, कुठच्याही ठीक पक्षाचं आहे. येवो किंवा जावो, आमची बांधिलकी सिस्टीम एक अशी खंबीर सिस्टीम तयार करण्यामध्ये आहे की जिकडे याच्या पुढे कुठेही पेपर फुटी होणार नाही. ठीक आहे अवधूतजी, आपण आपल्या वेळेमध्ये उत्तर दिलं, पण मला सांगा तुमच्या मनाला हे उत्तर पटतंय का हो? की पूर्ण शिक्षण व्यवस्थेमधले जे भारत विरोधी घटक आहेत ते दूर केल्यामुळे हे सगळं आंदोलन पेटलंय? अहो मग हे सगळं आंदोलन हे त्या मुद्द्यांना स्पर्शच करत नाहीये. या ज्या मुद्द्यांना ते स्पर्श करतंय त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही. तुम्ही राजीनाम्याच्या विषयी पण सकारात्मक भूमिका घेत नाही आहात. तुम्ही म्हणताय राजीनामा घेऊन काय बदलणार आहे, माणूस बदलून काय होणार आहे, त्याऐवजी आपण व्यवस्था कणखर करूया. हीच व्यवस्था कणखर करत असताना गेल्या 10 वर्षात ती का झाली नसावी मग? आणि गेल्या 10 वर्षात तुम्हाला पहिल्या 2 वर्षापासून संधी होती. जर शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचे अवांछित घटक होते, भारतविरोधी तत्व होती, ती काढता आली असती. आता नीटचं आंदोलन गळ्याशी येऊ लागल्यानंतर ते आठवतं का अवधूतजी? प्रसादजी, घरामध्ये ढेकूण झाले तर घर मालकाने बाहेर जावं आणि नंतर ढेकूण मी मारीन असं कोण म्हणतं का? तुम्हाला ढेकणाचा प्रॉब्लेम असेल तर ढेकूण हे घरमालकाच्या मदतीने सुद्धा मारता येतात. परंतु घरमालकाला बाहेर घालवायचं म्हणजे त्या घराचा ताबा आपल्याला मिळाला पाहिजे असा स्पष्ट त्याचा हे आहे. आज एक आंदोलन उभं करायचं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायचा, दुसरं आंदोलन उभं करायचं, अमित शहाचा राजीनामा मागायचा, तिसरं आंदोलन उभं करायचं, निर्मला सीतारामनचा राजीनामा मागायचा, पंतप्रधानांचा राजीनामा मागायचा. शेवटी 140 कोटी लोकांनी निवडून दिलेले हे सरकार आहे. तुम्हाला लोकांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे स्वीकारलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची बाजू आणि विद्यार्थ्यांचं हे घेण्याचं तुमचं काहीच कारण नाही. जगातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भारतीय जनता पक्षाबरोबर ठीक आहे. आहे. मुद्दा लक्षात आला. तुमचं म्हणणं असं आहे की थोडक्यात जी काही आत्ताची स्थिती आहे ती आंदोलनांमागे आंदोलनं तयार करायची आहेत. भविष्याची ही एक प्रकारची बीजरोपणातली स्थिती आहे. योगेश खैरे आपल्यापर्यंत येतो. योगेश खैरे, आपले दोन्ही नेते, दोन्ही ठाकरे बंधू आता आंदोलनात उतरू पाहतायत. एक जण घरातून निघून दिल्लीला गेले, जंतर मंतरवर जाऊन आले, मुंबईमध्ये परत आले, आल्यानंतर आता 26 तारखेला ते भूमिका घेताना दिसत आहेत. मला योगेश खैरेंकडून उत्तर हवं आहे. योगेश खैरे, एका आंदोलनानं तुमचं भागणार आहे का प्रत्येक मुद्द्यावर आंदोलनं होणार आहेत, आंदोलनांना राजकीय रंग दिला जाणार आहे? कारण हे मी का विचारतो योगेशजी, आपणही पूर्ण वेळ बोलणार आहात, तुम्हाला 90 सेकंद देतो, प्रश्न पटकन विचारतो. प्रश्न असा आहे की व्यक्ती बदलून मुद्दे सुटणार आहेत का तुमच्याकडून व्यवस्था बदलण्यासाठी काही पर्याय सुद्धा सुचवले जाणार आहेत? योगेशजी बोला. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोच, पण त्यासोबत मला म्हणजे अवधूत वाघ यांनी जे विषय उपस्थित केले म्हणजे हसावं करावं अशी परिस्थिती आहे. त्याच्यावर म्हणजे, झालंय, त्याच्यावर मीच हसावं करावं या भूमिकेत होतो. तुम्ही तुमच्या मुद्द्यावर आला तर खूप बरं होईल. प्लीज मुद्द्यावर या, वेळ वाचवा. अहो त्यांनी आमच्या बोललेलं चालतं. आम्ही त्यांनी ते जे बोलले त्याच्यावर बोललं की आम्ही आमच्या मुद्द्यावर बोलायचं असं नाही होत प्रसादजी. त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्याचा आम्हाला पण प्रतिवाद करू द्यात ना. त्यांनी ज्या गोष्टी मांडल्यात की जो अभ्यासक्रमात बदल झालाय त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागला जातो, हे किती हास्यास्पद गोष्ट आहे. अहो आणि त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की सिस्टीम मध्ये बदल केले पाहिजेत. 2014 पासून तुमचं सरकार हे देशामध्ये भाजपचं सरकार, मग 14 वर्ष झाली या 12 वर्ष झाली या देशामध्ये सरकार आहे, तुम्हाला सिस्टीम मध्ये बदल करता आले नाहीत कुठले? आणि हे कुठली गोष्ट आहे? अभ्यासक्रमाचा हा विषय नाहीये. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या पाहिजेत की जे मूळ सिस्टीम जे तुम्ही सांगितले ना अवधूत वाघजी, जर का देशाचं शिक्षणावरचं बजेट जे 5.6% जर ते 2.5% आणलं जात असेल तर हा सिस्टीम मधला दोष आहे ना, हा 12 वर्षात निर्माण झालेला दोष आहे. तर हा दोष निर्माण कसा होऊन दिला हा पण प्रश्न आहे ना. आणि आता मी तुमचा प्रसाद काथेजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की आंदोलनं ही सातत्याने चालू राहतील का? नक्कीच. ज्या ज्या वेळी अन्यायकारक गोष्टी होतील, ज्या ज्या वेळी चुकीच्या गोष्टी होतील, ज्या ज्या वेळी लोकांच्या दृष्टीने चुकीच्या गोष्टी घडतील त्या त्यावेळेस आंदोलने होतील. आणि आंदोलने करणं हा साहजिकच आमचा राजकीय पक्षांचा अधिकार आहे. ज्या ज्या वेळेस लोकांच्यात असंतोष निर्माण होईल त्याला वाचा फोडणं आमचं काम आहे. त्यामुळे ते होणार आणि ही आंदोलन होत राहणार, यात काही दुमत असतं ते आपण एका अर्थी आपण हे मान्य करताय की आंदोलनही चालू राहतील. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेल्या सगळ्यांना या निमित्तानं
एकवाक्यता करण्याची संधी मिळाली आहे, ती झाली आहे की नाही ते लोक बघतायत. मला बालाजीराव आपल्यापर्यंत यायचं आहे. बालाजीराव, मुद्दा माझा आपल्यासाठी असा आहे की देशामध्ये आत्ता ज्या मुद्द्यावर आंदोलन सुरू झालं त्याचा केंद्र निघतो महाराष्ट्रात. त्याचा केंद्रबिंदू असतो एक असा माणूस जो काँग्रेसचा समर्थक आहे. तो नुसता काँग्रेसचा समर्थक नाही आहे, तो बोलून जातो, बोलून दाखवतो की आपल्या भांगेत काँग्रेसचं कुंकू आहे. असं सगळं घडत असताना आंदोलनाच्या निमित्तानं आपण एकदा तरी आरशात पाहता का? सर, मला नेमकं तुम्ही पर्टिक्युलर कुणाबद्दल बोलताय कळवलं का, म्हणजे मला उत्तर देता येईल व्यवस्थित? शिवराज मोटेगावकर यांच्याविषयी बोललो. बरं, हा, ठीक आहे. सर, मला काय म्हणायचंय की राज्यात गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहेत, केंद्रात अमित शहा आहेत. त्यांनी त्या शिवराज मोटेगावकरांवरती त्यांना जी शिक्षा द्यायची फाशीची ती द्यावी, आणि त्या चौकशीचे धागेदोरे जर पुढे कुठल्याही काँग्रेस पक्षाकडे येत असतील तरी त्यांनी ती शिक्षा द्यावी. आणि जर ते देऊ शकत नसतील याचा अर्थ याचा काँग्रेस पक्षाशी संबंध लावण्याचा काही संबंध नाही. नंबर 1. नंबर 2, आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की त्या शिवराज मोटेगावकरांचा क्लास अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीमध्ये राजरोसपणे कसा चालतोय, याचाच अर्थ त्यांना हा क्लास का चालू ठेवायचा आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष पेपरफुटीमध्ये आहे. मग त्यांनी आता कुणाचं भांगेमध्ये कुंकू घातलंय आणि फडणवीसांनी कुणाचं भांगेत भरलंय हे तुम्ही शोधत बसावं, त्याच्यात मला पडायचं नाहीये. त्याचं उत्तर आपण घ्यायचं का लगेच बालाजीराव? तुम्ही जे आक्षेप घेतले त्याचं उत्तर घ्यायचं? नाही, उत्तराची अपेक्षा मला नाही, मला कंप्लीट करू द्या प्लीज. ठीक आहे, बोला. अवधूतजी जे म्हणाले की राजीनामा का मागतायत आणि आंदोलन कसं, यावरती त्यांनी सांगितलं, अभ्यासक्रमातल्या बदलांवरती त्यांनी त्यांचा अभ्यासपूर्ण मत व्यक्त केलं. तर मला हे विचारायचंय सर की ते आता अवधूत वाघांना विचारून त्यांना कळणार नाही, मी तुम्हाला विचारतो, पिरियडिक टेबलचं आयुष्य माणसाच्या विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात किती महत्व आहे? कशाचा आपला शब्द प्रेडिक्टेबल असं काहीतरी आला, मला ऐकायला नाही आलं. टेबल, आवर्त सारणी, आवर्त सारणी ज्यांनी तो विषय घेतला असेल त्यासाठी तो निश्चित महत्वाचा विषय असेल. पिरियडिक टेबल ज्याला विज्ञानामध्ये फार महत्वाचं आहे, बरं. त्याचं प्रचंड महत्व आहे. हा जर अभ्यासक्रमातून वगळणे, त्याचबरोबर त्या अभ्यासक्रमामधनं काय काय यांनी वगळलं हे मी तुम्हाला यादीच वाचून दाखवतो. तर यांनी काय वगळलं, तर गुजरात दंगलीचे संदर्भ वगळले, महात्मा गांधींच्या हत्येनंतर RSS वर जी बंदी घालण्यात आलेली होती तो उल्लेख त्यांनी हटवला, जो सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातलेली होती. नथुराम गोडसेची वैचारिक पार्श्वभूमी, त्याची विचारधारा कुठली होती हे सांगणारे धडे यांनी बाजूला केले. त्याचबरोबर जातीय चळवळी, दलित चळवळ आणि 2002 ची गुजरात दंगल यामधले जे संदर्भ होते ते संदर्भ यांनी बदलून टाकले. त्याचबरोबर अनेक विज्ञानाचे प्रयोग जे होते ते विज्ञानाचे प्रयोग यांनी वगळून टाकले. आणि काही गणित प्रकरणातील सराव प्रश्न, उदाहरणे हे सुद्धा त्यांनी वगळून टाकलेले आहेत. आता मला हे कळत नाहीये की या अभ्यासक्रमावरती आपली चर्चा आहे, म्हणजे गोंधळलेलं कोण आहे? मीडिया गोंधळलेला आहे, भाजपचे प्रवक्ते गोंधळलेले आहेत, तर नेमकं कोण गोंधळले हे ठरवावं. वगळलेलं हे आहे, विद्यार्थ्यांना माणूस बनवणारं सगळं वगळलंय. आणि प्रसादजी, माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, हे सगळं तुमच्या समोर घडत असताना तुम्ही जबाबदार पत्रकार आणि नागरिक म्हणून स्पेसिफिक मुद्दा आहे की विद्यार्थी रस्त्यावर आहेत, सगळीकडे याचा करंट आहे. हे आंदोलन शिवसेनेचं का भाजपचं? बालाजीराव, एक मुद्दा मग आता आपल्याकडे घेऊन येतो, अवधूत वाघांपर्यंत त्याच्यानंतर जाऊयात. पण तत्पूर्वी एक मला छोटा 30 सेकंदात मला 30 सेकंद द्या बालाजीराव, नाही तर मला इथेच ब्रेक घ्यावा लागेल. एका पोरीचा मृत्यू झाला, बालाजीराव, सरकारने मारलेल्या हिंसेतला मृत्यू झाला. कधी तुमच्यामधला माणूस पण जागा होणार आहे? कधी तुम्ही विचारणार आहात? बालाजीराव, मला स्पष्ट हे विचारायचंय की जे या देशात घडतंय त्या विरोधामध्ये हा देश पेटून उठलेला आहे आणि सरकार मुख घेऊन गप्प बसले. नरेंद्र मोदी घाबरून संसदेत येत नाहीयेत आणि हे कधी येणार आहेत? आणि 140 कोटी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सरकार म्हणून मन की बात करतात ना, संसदेत येऊन. ठीक आहे बालाजीराव, आता अवधूत वाघ आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. अवधूतजी, हे आंदोलन असंच चालू राहिलं आणि देशातली कायदा सुव्यवस्था जर समजा अशीच सातत्यानं आव्हानं झेलत राहिली तर तुमच्या लेखी या स्थितीतून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग आहे का? तुम्ही जसे 21 दिवस पडद्याआगून सगळ्या गोष्टी करत होतात, आत्ताही तसंच वागत राहणार आहात? नाही, याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये 2 गोष्टी सांगतो. संसदेमध्ये खुली चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्ष तयार आहे. भारतीय जनता पक्षाने सांगितलं आपण खुली चर्चा करू. संसद ही सर्वात
मोठी एक व्यासपीठ आहे की जिकडे सर्व प्रश्नांची चर्चा होऊ शकते. काँग्रेस त्यातून का पळ काढते मला कळत नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, जे.पी. नड्डा जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळेला सरकारचे प्रतिनिधी मंत्री तुम्हाला येऊन भेटतील. इथे कुठेही इगोचा प्रश्न नाही. परंतु आता इगो कोण करतायत? आंदोलक इगो करतायत. ते म्हणतात नाही जंतर मंतरला येऊन तुम्ही भेटलात, मीटिंग केली तरच चालेल. आता हे आपण नरेंद्र मोदी पळ काढत आहेत, नरेंद्र मोदीजी पळ काढत आहेत. एक लक्षात घ्या, संसदेमधलं गायब कोण आहे? आपण नरेंद्र मोदी साहेबांहून पण खूप मोठे आहात. माझ्यासारख्या क्षुद्र कार्यकर्त्याला माझ्यासारख्या क्षुद्र कार्यकर्त्याला तुम्ही जर बोलायला दिलं नाही तर माझ्यावर खूप मोठा अन्याय होईल. तुमच्यासारखे महान माणसं आहेत, एवढे तुमच्यासारखा अनुभवी माणूस, अनेक वर्ष राजकारण करणारा माणूस, ज्याचा महाराष्ट्रामध्ये दबदबा आहे, ज्याच्या नावाने दिल्लीचं राजकारण चालतं, अशा तुमच्यासारख्या माणसाला माझी हात जोडून विनंती आहे की मी बोलत असताना मध्ये बोलू नका आणि मला संधी मी द्या. तुमच्यासारख्या छोट्या माणसाला विनंती करतोय की तुम्ही थोडस बातम्या बघत जा. जय महाराष्ट्र जरी बघितलं तरी तुम्हाला लक्षात येईल ठीक की आहे. दिवसभरामध्ये काय चाललेलं आहे. बालाजीराव सगळ्यांनी जय महाराष्ट्र पाहावं आणि अख्खा महाराष्ट्र जय महाराष्ट्र पाहतो. मुद्द्यावर राहूयात, वेळ नको घालवूयात. अवधूत वाघांना उत्तर संपवायला 30 सेकंद दिलेली आहेत. मी त्यानंतर आपल्याकडे येणार आहे. बोला अवधूतजी. त्यामुळे एक एक मार्ग, फास्ट ट्रॅक कोर्टाचा मार्ग असो, कॅबिनेट मधला मिनिस्टर हे आंदोलनकर्त्याशी बोलण्याची तयारी जी असो, शेवटी तुम्ही जो प्रश्न विचारला हे आंदोलन चिघळणार का? 100% चिघळणार नाही. कारण सरकार ह्या विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती आणि त्यांच्या मनामध्ये ममत्व हे दोन्ही ठेवून आहे. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत, चांगल्या रास्त मागण्या आहेत, त्या 100% पूर्ण होणार. याच्यामध्ये काही दुमत असायचं कारण नाहीये. ज्या अराजकीय मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय सरकार राहणार नाही. ज्या राजकीय मागण्या आहेत त्यांना राजकीय चष्म्यातून पाहिलं जाईल आणि राजकीय दृष्टीने त्या सोडवल्या जातील. अवधूत वाघ पटकन एक आणखी 30 सेकंद देतो. प्रश्न आपल्यालाच विचारतोय. पटकन सांगा, तुम्हाला या आंदोलनामध्ये राहुल गांधी ज्यांना काँग्रेसचे लोक जननायक म्हणतात ते उतरलेले पाहून चिंता वाटतेय का हर्ष वाटतोय? कारण ज्या क्षणी राहुल गांधी सक्रिय होतात भारतीय जनता पार्टीचे निम्मे लोक आनंदी झालेले असतात. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना नावाची एक म्हण आहे. तसं कुठेही काही झालं तरी हा अब्दुल्ला नाचत असतो. त्या अब्दुल्लाला जास्त महत्व देण्याचं काही कारण नाहीये. परंतु एक गोष्ट अशी आहे की हे आमच्यासाठी शुभशकून आहे. राहुल गांधी जिथे जिथे उतरतात तिथे तिथे ते अपयशाचा सामना करतात. आतापर्यंत 98 निवडणुका हरलेला हा तरुण योद्धा, युवा योद्धा, विद्यार्थी योद्धा या आंदोलनाचं नेतृत्व करून पुढे जाओ ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. बालाजी गाडे आपल्यासाठी उत्तराकडे येतोय, प्रश्न घेऊन आपल्याकडे येतो आहे. उत्तरासाठी आपल्याकडे आहे पूर्णपणे मिनिट. कृपया मिनिटमध्ये बोला. या आंदोलनाचं नेतृत्व राहुल गांधींच्या ऐवजी प्रियंका गांधींकडे दिलं असतं तर ते अधिक प्रभावी ठरलं असतं का? असं वाटतंय का तुम्हाला सर? हो, मला असं वाटतं. प्रश्न आपल्या महत्वाचा आहे का? हो, हा महत्वाचा आहे. सुरुवातीला जसं म्हणालो की तुमच्या प्रश्नांचं फार कौतुक वाटतं आणि ही जिज्ञासा मला फार आवडते तुमची, की मुळात मुद्दा काय चाललेला आहे की आपण आता ही चर्चा चालू केलेली आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या, आंदोलन त्यांच्यावरती झालेली बर्बरता. मुद्दा काय की काँग्रेसचं नेतृत्व कोणी करावं ही चर्चेचा विषय आहे का तुमच्या प्रसादजी? याच्यासाठी आहे. विसरून गेला? नाही, हे बघा, ऐका, माझी एक स्पष्ट भूमिका मांडतो आता. तुम्ही परत एकदा तुमच्या उत्तरामध्ये मला बोलतं करायला निघालात, वेळ जातोय, पण बोलावं लागेल. देशाला एका सक्षम आणि प्रभावशाली विरोधी पक्षाची गरज आहे. जर समजा तुमचा विरोधी पक्ष आणि तुमचा पक्ष हा राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये यशस्वी होत नसेल तर प्रियंका गांधींना संधी देऊन बघा. मलाही तेच म्हणायचंय की जर तुम्हाला नीट प्रश्न समजत नसतील तर दुसरं कोणाला तरी संधी द्या असं मी म्हणू का? कार्यक्रम बदलला की दुसऱ्याला संधी मिळेल. आता मी आहे, माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला लागतील. की एक लक्षात घ्या की तुम्ही स्वतः गोंधळलेले आहात की हा आंदोलन कुणाचं. एक तर हा पहिला चुकीच्या प्रश्नावरती आपण चर्चा करतोय आज. मग त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा ना. तुम्ही गोंधळून का जाताय प्रसादजी? नाही, चर्चा पुढे सरकली आहे. चर्चा समारोपाकडे येते बालाजीराव. म्हणूनच मी येतोय. पण राहुल गांधींचं नेतृत्व प्रियंका गांधींकडे जात आहे असा प्रश्न आल्यावर तुम्ही अस्वस्थ का होता? तुम्ही सर ऐका ना, तुम्ही त्या दिवशी नरेंद्र मोदींच्या घराबाहेर आंदोलन करताना काँग्रेसचे कोण कोण उभे होते बघितलं का? बातम्या बघितल्या प्रसादजी तुम्ही? त्यातली तर गंमत वेगळीच आहे. बरं झालं तुम्ही विषय काढलात, मी बोलणार नव्हतो. ठिय्या आंदोलनामध्ये कोणी उभं राहतं का? ठिय्या आंदोलनात प्रियंकाताई बसलेल्या होत्या, राहुलजी उभे होते. तुम्हाला नेमकी अडचण काय? ते उभे राहिले ही अडचण आहे का? ते आंदोलनाचं
ते बसले नाही हे अडचण आहे का, ते नरेंद्र मोदींच्या घरात? तुमचा प्रश्न सांगा प्रसादजी, आपण दोघं थोडंसं यावरती चर्चा करूया. मी प्रश्न हाच विचारतोय की हे आंदोलन राहुलजींच्या ऐवजी प्रियांकाताईंनी केलं असतं तर अधिक प्रभावी बरं, ठरलं मग असतं त्या का? आंदोलनात प्रियंकाताई होत्या का नाही, तुम्ही बघितलं नाही का? मला असं वाटतंय की तुम्हाला दिसत नसेल. त्या बघितलं त्या नाही का? त्या आंदोलनात राहुल गांधी असे उभे राहिले की फ्रेम मध्ये प्रियांका गांधीच दिसत नव्हत्या. मग तुम्ही मला जर त्या दिवशी सांगितलं असतं तर मी प्रियंकाजीला उभं राहायला सांगितलं असतं ना. हा ठीक आहे, पुढच्या वेळेला करू, पण आता माझ्या हा, मग प्रश्नाचं असं उत्तर सांगत द्या ना. ना. मला अहो, मुद्दा प्रश्नाचं काय उत्तर आहे? नाही तुम्ही मिळत सर आहे. एवढे ज्येष्ठ पत्रकार आहात आणि अशा प्रकारचे निरर्थक प्रश्न तुम्ही विचारणं मला तुमच्याकडनं निश्चितच अपेक्षित नाहीये. तुम्ही एक प्रश्न आता मला जसं विचारलं तसं विचार, की पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या खिशामध्ये ड्रग्ज ठेवतो म्हटलंय, त्यावरती तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी इथं बसलेले आहेत, त्यांना विचारा, हे देवेंद्र फडणवीसांनी का विचारायला लावलं? विचारा, माझ्या समोर विचारा. अहो, हे देवेंद्र फडणवीसांनी विचारायला लावल्याचा पुरावा नाहीये. त्या व्हिज्युअल मध्ये जे पोलिसांनी सांगत होता तो एक मिनिट, पोलिसांनी विचारलं, हा पुरावा आहे. पोलिसांनी एक मिनिट, पोलिसांनी जे विचारलं, सांगितलं हा तो पुरावा व्हिडिओ आहे. मी पण पोलिसांनी बघितलाय. काय विचारलं, त्या पोलिसावर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 24 तासात कुठली कारवाई केली? हा, प्रश्न कारवाई विचारला. केली की नाही हा याच्यावरची प्रश्न चर्चा होऊ शकते. काँग्रेसनी तो मुद्दा उचललाय, इतर मवियाच्या कार्यकर्त्यांनी उचललाय, पण तुम्ही सोयीस्कररित्या आंदोलनाचं तुम्ही नेतृत्व सोयीस्कररित्या- प्रियांकाताईंनी केलं असतं तर काय बिघडलं तुम्ही असतं? भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यापेक्षा अधिक ताकदीनं हा विषय इथं मांडताय आणि हे आंदोलन बाजूला सारण्याचा प्रयत्न नाही, करताय. नाही. तुमचा अजिबात हेतू काय? तुमचा हेतू काय ते सांगा. माझा हेतू एवढाच आहे, आंदोलनाला एक चांगलं नेतृत्व मिळालं पाहिजे, सरकारवर दबाव कोण आला नेतृत्व? पाहिजे, कोण सरकार नेतृत्व? घाबरलं पाहिजे. तुमच्या- सरकार तुमच्या घाबरतच लेखी. नाही आता राहुल गांधींना. बरं, तुमच्या लेखी कोण नेतृत्व आहे आंदोलनाचं? कोण प्रियांका नेतृत्व आहे? प्रियांका उत्तर गांधी द्या. प्रियांका एक गांधी option प्रियांका द्या. गांधी तुम्ही प्रियांका उत्तर गांधींना द्या ना द्या. नेतृत्व. प्रियांका गांधींना नेतृत्व द्या, प्रभावी ठरतील ना त्या. प्रियांका गांधींना नेतृत्व देऊन बघा की. प्रियांका गांधींनी आज मागणी केलेली आहे. आज पत्रकारांना, एएनआय आणि पीटीआयच्या पत्रकारांना त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे नालायक प्रश्न मला विचारायचे नाही. तुम्ही देशाच्या शिक्षण मंत्र्यांना विचारा, धर्मेंद्र प्रधान यांना, बर. की तुम्ही राजीनामा कधी देणार आहात. देशाच्या गृहमंत्र्यांना विचारा की ही हिंसा झाली आहे, त्यावरती तुम्ही कधी बोलणार आहात आणि त्याची चौकशी होऊन दोषींवरती कारवाई कधी होणार आहे. ठीक आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांना विचारा, तुम्ही संसदेत कधी येणार. प्रियंका गांधीचे 3 प्रश्न यावरती. चालेल, आता तुम्ही याच्यावर पुढच्या याच्यावर एक विरोधकांना आणखी चर्चा प्रश्न करू. विचारा. वेळेची मर्यादा आहे. समारोपाकडे जात असताना योगेश खैरेजींना बोलतं करतो. योगेशजी, फक्त 1 मिनिट उरलंय, प्लीज वेळेमध्येच संपवा. ठाकरेंचं आंदोलन मुंबईत होईल त्यावेळेला हिंसा होणार नाही असा शब्द तुम्ही देत आहात का? नाही, असा शब्द मी देण्याच्या आधी आज तुम्ही जर सन्माननीय योगेशजी राजसाहेब थांबा. ठाकरे योगेशजी, तुम्ही हा प्रश्न विचारा की अरे! ठाकरेंचं किंवा विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, ठाकरेंचं नाही, ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होईल तेव्हा पोलीस हिंसा करणार नाही का? हा प्रश्न पोलीस विचारा. पोलीस नागपूर- पोलीस हिंसा आणि करणार भारत- की नाही याच्यासाठी आम्ही योग्य माणसाला प्रश्न विचारू. बालाजी गाडे, तुम्ही अँकरच्या भूमिकेत जाऊ नका. अहो, माणसं मेली किंवा कधी माणूस पण तुमच्या- बालाजीराव आपण को अँकरच्या भूमिकेत का जाताय? बोलू देत ना बालाजीराव, त्यांना बोलू द्या. 1 मिनिट उरलंय, प्लीज वेळेत संपवा. प्रसादजी आणि बालाजीराव, तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी दिलेली आहेत. प्रसादजींचा जो प्रश्न आहे की हे आंदोलन शांततेत होईल का, अहिंसा पद्धतीने होईल का, तर त्याचंही उत्तर दिलेलं आहे की हे आंदोलन अतिशय शांततेने, अहिंसेने आणि पूर्ण शिस्त पाळून होईल. ठीक. आता बालाजीरावांनी जे विचारलं त्याचं उत्तर राजसाहेबांनी दिलेलं आहे की जर यामध्ये गडबड गोंधळ आणि जर का दिल्ली सारखे प्रयत्न, लाठीचार्ज वगैरे करण्याचे प्रयत्न झाले तर मग तिथं जे अशा पद्धतीने त्या आंदोलनात घुसून करण्याचा प्रयत्न करतील तर त्यांना फटकावलं जाईल. ठीक याचं आहे. उत्तर सगळं राजसाहेबांनी दिलेलं आहे. ठीक. त्यामुळं आमचा प्रयत्न आणि आमचा जो उद्देश हा पूर्णपणे शांततेत, अहिंसेच्या मार्गाने आणि शिस्तीत आंदोलन करण्याचा प्रयत्न आहे. आणि आंदोलन जर मोडीत काढण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही त्या पद्धतीने उत्तर मिळेल. धन्यवाद. आणि आपण या चर्चेत सहभागी झालात. त्याचबरोबर योगेशजी आपले आभार, बालाजीराव आपले आभार आणि अवधूतजी आपल्यालाही धन्यवाद. आपण सर्व मान्यवर चर्चेत आल्याबद्दल खूप खूप आभार. चर्चेला समारोपाकडे नेता असताना एवढंच म्हणेन, आंदोलन तुर्तास तरी थांबवण्याची विरोधकांची तयारी दिसत नाहीये. आंदोलन हिंसेच्या मार्गावर जाऊ नये, आहे त्या मुद्द्यावर टिकावं, एवढीच आमची अपेक्षा. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.